नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण सायंटिफिक कॅल्क्युलेटर हे कसं यूज करायचं आणि त्याच्या संबंधित ज्या विविध ट्रिक्स आहेत जेणेकरून तुम्हाला जे कॅल्क्युलेशन आहेत तर ते सोप्या पद्धतीने आणि जलद रीतीने करता येतील. तर ते कसे करायचे ते आपण या एकाच व्हिडिओमध्ये सर्व कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी स्टार्ट बटन्स वरती पाहू शकता. तर ते तुम्हाला या ठिकाणी प्रेस करायचं आहे. तर कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही या ठिकाणी आडव्या आणि उभ्या रेषांमध्ये बटन बघू शकता. तर त्यामध्ये शिफ्ट आणि अल्फा जे बटन आहेत तर ते पिवळ्या आणि लाल रंगामध्ये आहेत. जर तुम्ही शिफ्ट प्लस कोणतंही एक जर बटन दाबलं या ठिकाणी, उदाहरणार्थ शिफ्ट प्लस इंटू 10⁻⁴ हे जर बटन तुम्ही या ठिकाणी प्रेस केलं तर पाय व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आणि जर तुम्ही शिफ्ट बटन न प्रेस करता फक्त इंटू 10⁻⁴ जर प्रेस केलं तर इंटू 10⁻⁴ तुम्हाला जशाच तशी व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल. त्याचप्रकारे तुम्ही शिफ्ट प्लस अल्फा बटन प्रेस करून समजा डॉट बटन प्रेस केलं तर रॅन हॅश येईल आणि अल्फा प्रेस केलं, डॉट प्रेस केलं तर रॅन इंट हॅश आलेला आहे. आणि जर विदाऊट शिफ्ट किंवा अल्फा जर प्रेस केलं तर फक्त डॉट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर या प्रकारे शिफ्ट अल्फा आणि विदाऊट शिफ्ट अल्फाचा यूज आहे. त्यानंतर जे लेफ्ट राईट बटन्स आहेत तर त्याच्यानुसार तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला या ठिकाणी जाऊ शकता. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनमध्ये बघू शकता तुमचा जो स्लायडर आहे तर तो पुढे किंवा मागे जाऊ शकतो. तसेच अप आणि डाऊन की आहेत तर त्याने तुम्ही वर किंवा खाली जाऊ शकता न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरमध्ये. तर याचा यूज करून तुम्ही विविध कॅल्क्युलेशन करू शकता. तसेच जे मोड सेटअप बटन तुम्ही या ठिकाणी आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोड आहेत, ज्यामध्ये कॉम, स्टॅट, इक्वेशन, टेबल वगैरे, कॉम्प्लेक्स, मॅट्रिक्स, वेक्टर. तर याचा यूज तुम्ही मोड सेटअप बटन प्रेस करून करू शकता. त्यानंतर या ठिकाणी एक उदाहरण बघायचं झालं तर तुम्ही मोड सेटअप करून 5 जर प्रेस केलं तर या ठिकाणी तुम्हाला विविध इक्वेशन या ठिकाणी दिसत असतील. ANX + BNY = CN किंवा AX² + BX + C क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे. तर तुम्ही या ठिकाणी प्रेस करायचं आहे तुम्हाला कोणतंही एक बटन. फॉर एक्झाम्पल x² + 2x + 3. तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा x² सोबत जी व्हॅल्यू आहे 1 तो 1 प्रेस करायचे, इक्वल टू प्रेस करायचे. त्यानंतर x सोबत जे आहे 2 तर तुम्हाला 2 प्रेस करायचं आहे आणि इक्वल टू करायचं आहे. त्यानंतर 3 जे कॉन्स्टंट आहे तर ते दाबून तुम्हाला या ठिकाणी इक्वल टू करायचं आहे. तर त्याचं रूट आलेलं आहे -1 + √2i. तर या प्रकारे तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता कॅल्क्युलेटरच्या मदतीने. तसंच जर नॉर्मल मोड तुम्हाला परत जायचं असेल तर तुम्हाला मोड सेटअप प्रेस करायचा आहे आणि 1 नंबर तुम्हाला दाबायचा आहे. तर तुम्ही ज्या आहेत त्या नॉर्मल मोडमध्ये या ठिकाणी येणार आहात. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही इंटिग्रेशनचं सिम्बॉल या ठिकाणी प्रेस करून स्क्रीनमध्ये दिल्याप्रमाणे त्यानुसार कॅल्क्युलेट करू शकता. त्याचप्रकारे डेरिव्हेटिव्ह देखील तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्हाला फॅक्टोरियल जर काढायचं असेल तर तुम्हाला शिफ्ट प्लस फॅक्टोरियल या ठिकाणी प्रेस करावं लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला शिफ्ट प्लस (1⁻⁻1) प्रेस केल्यानंतर फॅक्टोरियल निघणार आहे. एक्झाम्पल पाहायचं म्हणलं तर 3चा फॅक्टोरियल 6. त्याचप्रकारे तुम्ही दुसरी देखील ट्राय करू शकता. आणि विदाऊट शिफ्ट जर प्रेस केलं तर कोणत्याही संख्येची (1⁻⁻1) तुम्ही किंवा 1/, ती संख्या असे घेऊ शकता 1/5. तर त्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी 0.2 येऊ शकतं. आणि SD बटन या ठिकाणी प्रेस केल्यास जर तुम्ही केलं तर 0.2ला तुम्ही 1/5 मध्ये कन्वर्ट करू शकता. त्याचप्रकारे लॉग टू द बेस एनी व्हॅल्यू, लॉगचे बेस कोणती व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी काढता येईल. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा लॉग काढायचा आहे एखाद्या संख्येचा आणि त्याच्या बेसमध्ये कोणती व्हॅल्यू तुम्हाला यूज करायची असेल तर त्यानुसार तुम्ही या ठिकाणी लॉग काढू शकता लॉगचं बटन यूज करून. जर तुम्हाला कोणतीही व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये काढायची असेल तर स्क्रीनमध्ये दिलेलं बटन प्रेस करून तुम्ही कोणती व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये या ठिकाणी टाईप करू शकता आणि इक्वल टू करून तुम्ही त्यानुसार कॅल्क्युलेशन करू शकता. त्यानंतर स्क्वेअर आणि क्यूब रूट. जर तुम्हाला स्क्वेअर आणि क्यूब रूट काढायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सेपरेट बटन दिलेलं आहे. जर शिफ्ट प्रेस करून ते बटन प्रेस केलं तर तुम्हाला या ठिकाणी क्यूब रूट मिळेल आणि विदाऊट शिफ्ट तुम्हाला स्क्वेअर रूट मिळेल.
स्क्वेअर काढायचं असेल तर एक्स स्क्वेअर तुम्हाला या ठिकाणी प्रेस करायचं आहे आणि क्यूब काढायचं असेल तर तुम्हाला शिफ्ट प्लस एक्स स्क्वेअर प्रेस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक्स क्यूब मिळेल. कोणत्याही संख्येची पॉवर काढायची असेल तर एक्स रेस्ट टू पॉवर बॉक्सचं एक ठिकाणी बटन तुम्ही स्क्रीनमध्ये दिल्यासारखं आहे, तर ते प्रेस करून कोणत्याही संख्येचं तुम्ही या ठिकाणी कितवाही पॉवर काढू शकता. आणि त्याला जर तुम्ही शिफ्ट प्रेस करून जर तेच बटन परत प्रेस केलं तर एक्झाम्पल 56√78 त्या प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्येचं तेवढं रूट तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. 56√78 तर 1.080 या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे. त्याचप्रकारे लॉग टू द बेस 10 आणि अँटी लॉग, ज्याचा ई टू द पॉवर हे सुद्धा काढता येणार आहे तुम्हाला. आधी लॉग टू द बेस एनी बेस आपण यूज केला होता, आता लॉग टू द बेस 10 आणि अँटी लॉग तुम्हाला या ठिकाणी काढता येणार आहे. तर यासाठी तुम्हाला लॉकचं बटन प्रेस करायचं आहे आणि अँटी लॉकसाठी शिफ्ट प्लस लॉकचं बटन प्रेस करायचं आहे. आणि ई टू द पॉवर काढायचं असेल तर नॅचरल लॉक LNचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे. डिग्री मिनिट सेकंड कन्व्हर्जन करायचं असेल तर या ठिकाणी स्क्रीनमध्ये जे बटन मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ते प्रेस करायचं आहे तुम्हाला. तर ते बटन प्रेस केलं तर तुम्ही डिग्रीला मिनिट्समध्ये किंवा सेकंड्समध्ये या ठिकाणी कन्वर्ट करता येणार आहे. तर फॉर एक्झाम्पल 100 डिग्री तर 100 डिग्रीला 0 मिनिट 0 सेकंडमध्ये कन्वर्ट करून या ठिकाणी आलेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्येला कन्वर्ट करू शकता. 12.23 या ठिकाणी 2 3 6, तर याला आपण कन्वर्ट करूया. तर 12 मिनिट 12 डिग्री 14 मिनिट आणि 9.6 सेकंद समथिंग असं या ठिकाणी आलेलं आहे. ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू आणि त्याचे इन्व्हर्स तुम्ही या ठिकाणी काढू शकता. साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स. तर साइन, कॉस, टॅन 3 पण बटन या ठिकाणी दिलेले आहेत. तर साइन 30 1/2 या ठिकाणी आलेलं आहे. त्याचप्रकारे तुम्ही कॉस आणि टॅन इन्व्हर्स देखील काढू शकता. तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला इन्व्हर्ससाठी शिफ्ट प्लस ते बटन प्रेस करायचं आहे आणि जर साइन, कॉस, टॅन काढायची व्हॅल्यू काढायची असेल तर डायरेक्ट साइन प्रेस करून किंवा कॉस किंवा टॅन आणि त्याची व्हॅल्यू काढून तुम्ही ते प्रेस करू शकता. या ठिकाणी साइन इन्व्हर्स एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, कॉस इन्व्हर्स तसंच टॅन इन्व्हर्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुम्ही व्हॅल्यू टाईप केलेली जर तुम्हाला रिकॉल करायची असेल तर RCL बटन या ठिकाणी दिलेलं आहे, तर ते बटन यूज करून तुम्ही रिकॉल करू शकता. SD बटनचा यूज तुम्हाला आधी सांगितलेला आहे. पॉईंटला जर तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते या ठिकाणी कन्वर्ट करण्यासाठी SD बटन तुम्हाला यूज करायचं आहे. 5/8 जर या ठिकाणी केलं त्याला फ्रॅक्शनमध्ये करायचं असेल तर SD बटन प्रेस करा आणि परत SD बटन प्रेस केलं तर 0.625. तर या प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि त्याच प्रकारे 0 to 9 डिजिट तुम्ही पाहू शकता. तर त्यांचा यूज करून तुम्ही विविध जे अंक आहेत तर ते त्या ठिकाणी दाबू शकता. त्यानुसार कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. NCRचा जो फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटीमध्ये यूज करतात, तर तो फॉर्म्युला देखील तुम्हाला या ठिकाणी यूज करता येणार आहे. डिवायडेड बायचं साईन आहे या ठिकाणी, भागिले. तर शिफ्ट प्लस ते भागिलेचं साईन जर तुम्ही या ठिकाणी यूज केलं तर तुम्हाला NCRचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करता येणार आहे. त्याचप्रकारे NPRचा देखील फॉर्म्युला आहे. तर शिफ्ट प्लस गुणाकाराचं साईन, मल्टिप्लाय साईन जर तुम्ही या ठिकाणी प्रेस केलं तर NPR काढता येईल. पायची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला शिफ्ट प्लस इंटू 10⁻⁴ प्रेस करायचं आहे, त्यानंतर पाय मिळेल. आणि 10ची पॉवर पाहिजे असेल आधीच सांगितल्याप्रमाणे तर विदाऊट शिफ्ट तुम्हाला प्रेस करायचं आहे. तर त्यानुसार तुम्हाला 10ची पॉवर या ठिकाणी मिळणार आहे. कोणती संख्या गुणिले 10ची पॉवर. जर तुम्हाला ई पाहिजे असेल, ईची व्हॅल्यू, तर अल्फा प्लस इंटू 10⁻⁴ प्रेस करायचं आहे. जे राईट साईडला जे डिजिट आहेत तर त्याचे जे यूज आहे तर ते तुम्ही विविध प्रकारे करू शकता. त्यामध्ये डिलीट, ऑल क्लिअर, मल्टिप्लाय, डिवाइड बाय, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे साईन या ठिकाणी आहेत. तर त्यामध्ये इक्वल टू हे सोपे यूज त्याचे आहेत, तर तुम्ही कोणते यूज करू शकता. तर डिलीट करायचं असेल तर तुम्ही एक एक व्हॅल्यू डिलीट होईल आणि ऑल क्लिअर केलं तर पूर्ण व्हॅल्यू तुमच्या या ठिकाणी क्लिअर होणार आहे. तर त्यानुसार तुम्ही या ठिकाणी डिलीट आणि ऑल क्लिअरचा यूज करू शकता. तर स्क्रीनमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी राईट साईडचे जे बटन आहे त्याचा देखील यूज करू शकता. इक्वल टू साईन वगैरे या ठिकाणी तुम्ही हा यूज करून पहा, म्हणजे तुम्हाला हे साईन तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये, आपल्या सिम्पल कॅल्क्युलेटरमध्ये देखील यूज केलेले आहेत. तर त्याच प्रकारे इथं त्याचा यूज असणार आहे. तर त्याचा यूज करूनच तुम्ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे. तर तसेच जर तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेटर बंद करायचं असेल तर तुम्हाला शिफ्ट प्लस ऑल क्लिअर बटन या ठिकाणी प्रेस करायचं आहे, जेणेकरून तुमचे कॅल्क्युलेटर तुम्हाला या ठिकाणी बंद करता येणार आहे. तर या प्रकारे तुम्ही या ठिकाणी सायंटिफिक कॅल्क्युलेटर यूज करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये देखील हे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तसेच वेगवेगळ्या ट्रिक्सचे व्हिडिओ
सायंटिफिक कॅल्क्युलेटर प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॅल्क्युलेटरच्या ज्या ट्रिक्स आहेत तर त्या देखील पाहू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याविषयी माहिती कळेल. सो थँक्यू अगेन.